काय हो? माझ्या बोलण्याकडे लक्ष आहे ना? रोजच लक्ष आहे तुमच्या बोलण्याकडे. अगं पण अशी तोडून बोलती. मी जरी म्हातारा असलो ना. आता बोलता टाइम हात लावलाच पाहिजे का बायकोला? रोज तर बायको घरातच असते, तुमच्या सोबतच असते ना. अगं घरात असून मग तुझ्या पाया पडू का? हात काढा. हे बघ, हे बघ, काय? एवढी इस्टेट आपली. हम्म. हं? मी जरी 2 दिवसानं गेलोय बी तरी तुझ्याच नावावर आहे ना. मला इष्ट काय करायचंय? मग तुला काय लागतंय? आणि मी आहे हा. आता तुमच्याशी काही घेणं नाही. म्हणजे आहे नवरा आहे. हं? असं तुम्हाला म्हातारा नवरा घेऊन फिरवू का? अरे तुझ्या बापानं करून दिली मला बायको. माझ्या बापाला आवडले तुम्ही, मला नाही आवडले. हे बळजबरी लग्न करून दिले माझ्या बापाने. म्हणजे आता मी तुला आवडत नाही? पहिले कोणते आवडत होते? आवडत नव्हते. फक्त तुम्ही माझ्या बापाने तुमची ते जमीन आहे ना, सगळी जागा जमीन पाहून तुमच्याशी करून दिली, म्हणून मी इथं राहते. एकदा तुम्ही गेले का सगळं माझं. म्हणजे तुझा माझ्यावर जीव नाही? नाही, कोण म्हटलं तू? अगं तुझ्याशिवाय मी पाणी सुद्धा पिऊ शकत नाही. माझं ऐक ना. हात काढा बरं. रोज तर तुमच्या जवळच राहते, रोज हातच लावला पाहिजे का मला? अगं पण मला हाऊस आहे ना तुझ्याशी खेटून बसायची. हात काढा बर का. बाबू खेटून बस, रोज मला खेटून बसता ना. अगं ते बसणं वेगळं. आता आपल्याला आपल्या बात्या काय चालल्या. आपल्याला जर एखादं मुलगा झालं तर ग. ह्या वयात मुलगा पाहिजे का तुम्हाला? अगं आपल्या इस्टेटला वारसदार नको? आहे मी वारसदार. तू आणि तू गेल्यावर माझी जायची वाट नका पोपायला, तुम्ही जाणार आहे. नाही मी तर जाणार आहे गोष्ट खरी. पण माझी वाट नका पाहू. मूल बाळ म्हणायचं म्हणजे होणार आहे ना आपल्याला, एक काळजीच करू नका. दत्तक घेऊ आपण. अगं एखादं पाहिजे. मला नाही पाहिजे एवढं. बरं मी काय म्हणतो, काय? आज आहे ना आपल्याला कांदा भजी करणं. तुम्ही हात काढा हो. कांदा भाजी करता, तेल नाही. तेलाचा डबा घेऊ, संपला घेऊन ये. मी तेल घेऊन येऊ का? हा, डबा घेऊन ये. लखपती. अगं डबा मला उचलतोय का आता? पैसे नाही ना, तरी इथपर्यंत येईल ना घरापर्यंत. आम्हाला तो डबा घेऊन ये, मी उचलून ठेवल. नवरा का नुसता नावालाच केला काय माहिती. सांग ना तू पण. पुढं बाजार करून आणू आपण. जातो, मला लाज वाटत तुमच्या बरोबर बाजार करायला. बरं तू एका रिक्षात बस, मी एका रिक्षात बसल. दुकानात गेलो का संगत जाऊ आपण. मग दुकानातच सोबत जायचं ना, तर रिक्षातच सोबतच यावं लागेल. पैसे जाता तर मी नाही येत, तुम्ही एकटे जा, एकटे या. एकट्याला नाही उचलत. अहो मी उचलू लागते ना डबा. इथं आला डबा घेते ना मी घरात. असं कर. वाय बरं आणि करू राहिले. नाही तू जाय वय पुढं. तुझ्या आम्हाला कोण घ्या गाडी चढून आणि या रिक्षात घेऊ. म्हणजे मला लाज नाही वाटत, तुम्हाला लाज वाटते का डबा आणायला? अगं मी म्हातारा माणूस आहे, उन्हात तानात जाऊ कुठं? मात्र इतका त्रास दिला ना, मी जाते डब्बा आणायला. बसा इथं गिळा. मी करणार नाही भजन बिजे. आई तर आणायचे ना आणा. अगं तू का चुलत बायको आहे का? माझी लग्नाची बायको आहे ना तू. लग्नाची मग काय? मी आणणार नाही, तुम्हाला आणायचे आणा, खा. खरं नाही बाबा. एवढी इस्टेट करता बायको केली आणि ती म्हणते स्वतः करा स्वतः गिळा. जातो मीच आता हॉटेलमध्ये जातो, जेवण करून पक्क फुगून येतो. तू मर अशीच घरात, तुला काहीच आणत नाही. तुलाच बोलायला भेटायला. ऐक ना, त्या म्हाताऱ्याचं काय करतो रे? लय त्रास दिला मला. आज गळ्यात हात घालून बसेल होता. तो मला इतका आडवा काटा उभा रस्ता म्हणजे माझा. त्याचं आता काय करतो तू? तुला माहिती मी तुझ्याशी जगन का? मी कुठं जगते? तुझ्यामुळे मी त्याला हात सुद्धा लावून देऊ नाही राहिला. आता तो काय म्हणतोय, आता पोरग होऊ दे म्हणे आपल्याला. आता या वयात त्याला तुला मारून टाक बघ. त्याला हात लावून दिला. मी कुठं हात लावून दिला? गळ्यात हात घालून बसलो तरी मी हात झटकावला त्याचा. एका दिवशी घालणं काही टाकणं मारून मर्दना करणं मोकळं. तू चल ना माझ्यासोबत. तू असल्यावर मारू आपण त्याला. मी एकटं कुठं मारू? तू काहीतरी प्लॅन कर, मग आपण त्याला मारू. मी सगळा खड्डा बिड्डा काढून घेऊन त्याला काढून टाकेल. एक काम कर ना, काहीतरी अशी बाटली बिटली पॉइझनची घेऊन ये ना घरी. अरे तो गेला ना आपल्याला कुणी आवडच नाही. नाही, त्याची जायदाद माझ्या नावावर घ्यावं लागेल ना करून. तो मेला तुझ्या नाव ना तुझं कोणी गेला वारी. आता पोरग होऊ दे. पोरबीर नको होऊ देऊ. पोरबीर झालं तो मालक बसून त्याला म्हणतात दत्तक. आपलं पोरग झालं का त्याला सांगाल आपलंच आहे. नाही म्हणत दत्तक बितक नाही म्हणत. दत्तक बितक म्हणले मी लिहून चालले म्हणा. मग त्याला काय सांगू घरी गेल्यावर? घरी गेल्यावर काहीच बोलू नको. संध्याकाळी जो आपला का तू परत मला फक्त फोन कर. तेच करू.
मला आधी शिकवत होता काय काय, आणि त्याला डबा घ्यायला पाठवील त्याचं नाव करून मी तुझ्याकडे आले. तू जो आपला का फक्त मला बाहेर येऊन गपचूप फोन कर. चालेल. 1 मिनिटात त्याला आहे ना तुला सांगतो, कोंबडी जाते मुंडके पिळल्या पिळल्या काय पटकन जीव जाते तसं ते कोंबडी तरी फार फाडके त्याला फाडफड करून दे ना. नाही, आपण दोघं आहे तसं करूच आज काहीतरी, करूच आज आहे का? काहीतरी. एक काम कर, झोपला का मला फोन. चाल मी जाऊ का, आता लय टाइम झाला. हा काय काय कुठं चालली? अगं बाई तुलाच भेटायला आले ना ग. काय घेत चाल ना घरी. काय बरं चाललंय हा, तुझं? बरं चाललं. बरं चाललं. काय चाललं बाई? काय नाही अगं, दुकानात गेलते ना, म्हाताराने हे आणायला लावलं ना मला, काय आणायला लावलं? तेलाचा डब्बा. म्हणून- त्याला उचलत नाही म्हणून तू घेऊन, एवढं उन्हात गेलते मी तेलाचा डब्बा. बाया. अगं हे बाई थोडे दिवस ना ऐकायचंय बी त्याचं सगळं तुझंच आहे बर का. काय ऐकते त्याचं? अगं त्याचं ऐकायचं. आपण मी तुझं काय ग, तुझं तुला कशासाठी ते केलं तुझ. अगं हे नाही केलं मी तुला फसवायचं नाही कोणाला. अगं, आपल्याला बाय चांगल्या करता करायचं ना ये बाय थोडं ना त्याच्यासाठी ते करायचं. त्याचं अगं आई तू ऐकायचं बी. सगळं सगळं सांगते. तुझं आहे परपट्टीसाठी तुझ्या. ऐकत नाही अगं, तू सगळं सांगते बरोबर आहे, मला तो हा. म्हातारा नकोच आहे. अगं पण थोडे दिवस तो राहणार आहे किती दिवस आहे. नको, मी तेवढी त्याच्यावर परपट्टी तुला अगं तुझं चांगलं व्हा म्हणूनच केलं ना ग मी. आम्हाला प्रॉपर्टी नकोय ना, पण मग आता मला काय नको, मला काय तो ग? नवराच नको. नवराच करून नको. दिलं असं तू काय काही नको, करते मला तो बाई, नवराच परपट्टी नको. तुझीच आहे ना ग. असू दे, मी प्रॉपर्टी अगं. कशी घेईल, मला तो नवरा नको, मला दुसरं करायचं लग्न. आता काय दुसरं करते ग. अगं चांगलाय बाई, काय करते. अगं थोडे दिवस आहे तो परपट्टी सगळी तुझ्या नाव थोड्या दिवस नाही, मी त्याला 2च दिवसात ठेवणार आहे. पाय तू. अगं असं नको करू बाई. नाही गेलाय त्रास दिला, आता दुकानात काय मी जाऊ काय? त्याला डबा मला उचलतो काय? त्याला डबा घेऊन ये म्हणे. अगं 10-5 रुपये कोणाला द्यावा, कोणाजवळ द्यावा आणि घेऊन यावा. त्याच्याकडे ढिगभर आहे, कोणाला देतो तो? कवडी तर देऊ दे तुम्हाला का मला? जाऊ दे मोरदे, चल मी जाते घरी. त्याच्याशी जरास बोलली असते मी पण आता जाऊ दे, मी जाते, चल तू पण माझ्या बरोबर. चल. घरी. अगं बाई खरंच ग काय ग. चल घरात. अगं बाई. बस आई, आता आला ना, थोडीशी जागा द्या ना माझ्या आईला. आहे ना, जागा आहे ना. बस बस मी डोक्यावर बसू का? बस 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 बाई बस. बस तू आई, बस. अगं बाई बस ना ग तू तू बस बी. होती, तू बस. बस शिडत बस. हे काय काय सुधारणार चाललंय नाही. जावाई बरं आहे का मग? काय चालतंय बरं सदा आव, यावं चालू. अव याव एवढी चंद्रकोर तुमच्या पदरात पडली तरी याव करत्या का कवर करत्या याव मी नाही करीत. मग म्हणलं का मला आव. चहा करून दे, हा. करायचा आणि गिळायचा तुम्हीच म्हणती, मग ही काला केली मी. अगं बाई ध्याचा करू. अगं तू आता पाहिलं नाही का, काम मी करते, दुकानात गेल कोण होतो? त्याला डबा मी आणायला आता गेले. त्याने हौसानं केली ना ग बाई, द्याचं त्यांना काय लागल ते. अगं आई घरात सगळं देते ना, असं हे दिसलं असतं का मास? नाही नाही, बिना खातात मास आलं काय? आता मामी हे मास राहिले का नुसते हाडकं चिमटा राहिले. घे बरं, हाडकं येतं का, मास अगं येतं? काय चिमटा घेती आता मोडक्या काठीला काय चिमटा असं. चिमटा घेती. आता मग मग घालून दिली असं त्याचं आता करायला. हौसानं केली. हं? त्यांना काय लागल ते द्यावा. ती म्हणते थोड्या मला दिवस. आवडत नाही. आवडत नाही मग आता का ग. कामवाली ठरव. अगं म्हणते ना पदरात पडलं दुवाडता हसून करावं वाढ. असं मग मस्त करत होते मी. तेच तर. त्याला आणायला गेले का? मी आणायला बाबा गेले किती त्याला. जोरात बोलती. अंगाला काटा येतो माझ्या हाती, एवढ्या जोरात बोलत. अगं एवढं नाही बोलायचं बाई. माझा आवाजच तेवढा आहे. अगं आहे का घरात तेवढं फुटका भांड तरी आहे त्यांच्या अगं, घरात? जाऊ दे एक टायमाला भेटलं भाजल तुला काय करायचंय. आता ही बसायची खोली आहे म्हणून बाण मध्ये जाऊन दुसऱ्या खोलीत जाऊन पहा मग बरं. दुसरी खोली गजबरीले मी मग? तुला काय करायचं? जाऊ दे या बाई थोड्यासाठी. अगं गोड बनावा गोड बोलावा बाई काय करती. हं? आवडत नाही आता मग त्यांना पदरात पडलं वाटतं हसून करावा गोड काय करते. हसूनच करते. आता दिसायला सुंदर दिसते ना तुमची पोर. हा हा कधी हावसाना अंगावर हात जर टाकला अजिबात करून टाकी. आता कशाला टाकायचं माझ्या अंगावर हात? आता तिला म्हणलं तू का माझी चुलत बायको आहे का? रात्रभर जवळ, दिवसा बायको जवळ. बरं कायमची जवळ असल्यावर रे काय एवढी अपेक्षा तुम्हाला आहे? पण बायको माझी आहे, माझ्या तिच्या जवळ नको बसू का? नाही रात्रभर बसायचं बसत का नवरे बायका जवळ? मग आता रात्रभर म्हातारा नाही. राहून कुठं आता अवताला माझ्या आई कुठे, मा बाप कुठे? असं. मग आता पुढे येतं मग ते गावाला आले सासू माझी. हा, सासू आले नवरा आता घेऊन तुमच्या आली. गावाला म्हणले मग. त्यांना तुम्हाला समजून सांगावा. अहो बाई तुया नादा मध्ये माझ्या कोंबड्या मोकळ्याच ठेवल्या मला ध्यान नाही राहिलं. एखादा बोका जर आला तर गेली एखादी वय कोंबडी घरी खाऊन. जाय, घरी जाऊ जाय. का मग हा, आता? जाय घरी. आता नाही बाय व्यवस्थित राहा बाय हो तुम्ही बिन जावाई तुम्हाला मी तर सांगते व्यवस्थितच आहे, पण ती व्यवस्थित करते राहा मला. तुम्ही बी थोड्या दिवस कशाला काय करत्या.
आले दिवस थोडेच म्हणायला आहे का नाही मग तुझ्याकडे काय करून मागा तर तुम्हीच करा आणि तुम्हीच गिळा. नाही त्यांना घालन तू खाय ना तुला रोज काय? खाऊ घालते का काही सांगू राहिली का असं खाय बाबा खातो जाय मी तू घरी पोटभर. वय. बरं बरं. असं बरं का बाई जाय. येऊ का हा, मग हा, येते मी मला अगं बाई मा कोंबड्या जा उघड्या कोंबड्या खायला माणसाच्या नको नाद लागू वय जाय. हाव ना एखादी मग आता तुला सोडून तुझ्या मान आधी लागेल का? नाही नाही तसं काय मग नाही ती अहो, बघते नको ना आवा, तुला. बोलू द्या लेकरू आहे मी असं माझं म्हटलं. हा, काय लेकरू. माझं लेकरू आहे पण मीच काला नादी लागली सासूच्या मला बायको आहे. नाही असं नाही बोलायचं बाई अगं आता तू शहाणी सुरती आहे ग तुला सांगायची पाळी नाही येत, पण सांगावं लागत जाय ना आई तू घरी कोंबड्या खाऊन गेली वय जाय. येऊ का मग फोन करशील का मला हा करते वय जाय. बर का बाई येते बर का बघते गोड राय ग हा. माय साळू रामकृष्ण हरे आले जवळ मग कुठं जाऊ मी बाहेर जाऊ का? येऊन जा माझ्या जवळ येऊ नका येऊ दे ना. सगळ्यांचे नवरे बायकांजवळच नाही बसते. मग जा काम धंदे करावं झोपून घ्या आता थोडं. मला काम येते का? मी म्हातारा झालो मला काय करायचं काम करू? मी करते काम तुम्ही झोपा. झोपू का? कुठं झोपू? तिकडच्या घरात जाऊन झोपा ना काही झोपत्या इकडे झोपू. झोपा इथं. आतरून कोण टाकील हं? आतरून मला असं चालेल. आणि झोपा मग. हॅलो हॅलो शिरप्या कुठे हाईड जवळच आहे ना. ये ना बाबा घरी लवकर आता झोपलाय का झोपला का? झोपवलंय हा त्याला कार्यक्रम द्यायचा मी आज. मग ये ना लवकर ये. ठेव ठेव फोन ठेव ठेव फोन ठेव ठेव ठेव. मी काय म्हणतो आता आहे ना तू आडावाडा करत असेल. बरं मी काय म्हणतो आता हा गेलाय तू आता आडावाडा कर आणि गेला म्हणा अटॅक नंबर दे म्हणा. आता तर मोकळी झाली का नाही तू? आता आपला मधला काटाच गेला. आता शिरपतराव कधी जाणार कधी जाणार तू? मी आवाज आवाज करते लोकांना गोळा करते. मी काय म्हणतो आता आडावाडा केला नाही केला ना कोण पाहत याला खड्डा घेऊन गाडून टाकू. शिरप्या लवकर ये बरं का. हा उगाच मला ठेवशील इथं. अरे येडच खड्डा घेऊन त्याला गाडू शकतो मी. नाही तर धरल बरं का भुतून मला. हम्म. हॅलो मामा लवकर आलेला ना नाटक आलेला आहे. हा आत्ताच काय माहिती मी बाहेर आले होते आत्ताच घरात आली. हा पटकन आहे. हा अगं आई ये ना बघ ना त्यांना नाटक आलं ना ग. काय माहिती आता कुठंच राहिलं. हॅलो ना उठव ना त्यांना आई. उठा ना हो. आता चांगलं होते मी दुकानात गेले ना बोलून गेले ना बाई तू मागाशी गेले मी थोडं बाहेर गेले ना उठलं लगेच काय झालं उठा ना म्हटलं झोपा तुम्ही. कायमचेच झोपले वाटतं. असं का ग बोलत आधुर्यावाणी अगं मी काहीच नाही बोलले मी फक्त म्हटलं तुम्ही झोपा म्हटलं मी येत काहीच नाही. नाही ना गाई कुठं मी भांडल का त्यांच्याशी. उठा ना हो. मॅडम ऐका ना शिरपतरावने आणि त्याच्या बायकोने खून केलेला आहे तिथे जाऊन घरात घरात तिच्या घरात. ए चल 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 उतर, चला उतर, पटकन. उतर. ए, चल चल चल. ए चल 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 पांडू चल चल. ए काय झालं? माणूस तर गेलाय. अटक आला मॅडम त्यांना. अटक आला? अटक कस काय येणार असं काय? अटक कस काय येणार? ए काय झालं तुला माहित असेल? त्यांच्या बायकोला सगळं माहिती आहे. साहेब एक काम करा ना. हो साहेब विधी वाटला होता का? हा ना. हा कोण?
गावातले शेजारचे आडावाडा झाला म्हणून आलो गेले आरडाओरडा झाला म्हणजे गेले का ते ए तू असं का घाबरते? काय काय झालंय? आता घाबरायला नवरा मेला तर हा नवरा तिला कस तरी झालं अहो ते अहो, खरं- मावशी तुम्ही कोण? आई तिची आहे आई आहे बाई. आई आहे का? हो जावई ते आहे. झोप म्हटले मी त्यांना हे चल जाऊ दे नाही ना जाऊ दे आधी यांना घे. नाही ऐका ना झोपायला लावलं मी झोपेत direct अटॅक सगळं आला तुला माहिती असेल काय झालं आणि कसं झालं. हार्ट अटॅक आलाय का खून केलाय ते काय सांगते ना. आमच्या नाव माझ्या नावचं मी कशाला खून कराल ते काय केलं? झालं आम्हाला काय माहितीये करू बी शकता ना. आम्ही नाही ना अहो त्यांचं इतकं माझा जीव आहे ते ना फोन केलेला हा का? मी स्वतः डोळ्यांनी पाहिलेलं ए, आहे तुम्हाला. बाय, कोण- ए खरं बोल खरं एकदम खरं बोल. हे बाबा, खरं झालं. मारलं का तू त्याला? नाही काय काय सांगतोय अहो, रे? डोळ्यांनी पाहिलं मी. ए तू गप्पा बाईस. मारलं का तू त्याला? तुमच्या दोघांचं काहीतरी मग? लफडं असल्यामुळं मारलंय. काय तुमचं मॅटर? दोघांचा मॅटर काय? काय आहे का तुझं मॅटर? शूटिंग दाखवू का तुम्हाला व्हिडिओ काढलेला हो दाखव दाखव. ए दाखव. असे का बोलणार नाही दाखव. हे पहा, मग तुमचं तुम्ही पाहून मी ए, चालू ए, ऐक शिरप्या कुठं चालला मला लटकून हे पहा. ए तू थांबी तर नाही तर एका कमड्यातच घालत तुझ्याला. किती हे सगळं हे बघ व्हिडिओ आहे तुमचावाला. खरं बोल आता तू. काय ग तू? मॅडम मी काय हा? मॅडम मी सांगते तू नवऱ्याला मारून आणि खोटं बोलती का? खरं बोल. शिरप्या सांग ना शिरप्या शिरप्याने मला लटकवलंय माझा याच्यात काय म्हणजे नवऱ्याला मारून टाकशील का तू? मी नाही म्हणजे मारलं. तुमच्या दोघांचं प्रेम जडलं नाही, म्हाताऱ्याचा खून केलाय. नाही, नाही. तुमच्या दोघांचं लफड आहे का? हा, लफडंच झालं. होतं होतं पहिलं होतं आता ना आता काय लग्नाच्या आता आधी होतं. ए नवऱ्याला मारलंय तू. मी विचार नाही केला का डोक्यात काहीतरी? आई अगं मी नाही मारलंय शिरप्याने मारलंय ए मावशी पण तू असं तुला माहित नाही का तुझी मुलगी कशी म्हणून? हा? बाई, हा? नाही मुलगी लय गोड. अगं जबायला मारलं ना ग बघ ना. हा? बाया, ए चल घे हिला पण घे चल. मी मी आई नाही का? शिरप्याला ना मी नाही एक मारलं बोल ना. पटकन बोल. तू केलंय नाही सर्व? हा? केलंय ना? केलंय का? कबूल केलंय ना तू? तिच्या सांगण्यावरून गेली हा. अरे पण लाज वाटली का असं करायला हे? हा? हा? हा. काय हे गोड बोलायचं, गोड जावई बोलायचं? डोळं मारून टाकला ना. ए चल तू चल आता नाही, चल नाही, मॅडम मी नाही चल मारलं. नवऱ्याला मारते का तू? चल इकडे. शिरप्याला अटक करायची, ए, बाबा. तुमचं दोघांचं काय होतं आताच बोला माझं पटकन. काहीच नव्हतं माझ्या आई वडिलांनी लग्न करून दिलं आम्ही दोघं सोबत राहायचो मला चांगला जीव लावायचा पण शिरप्या आमच्या मध्ये आला मग शिरप्या म्हणे तू असं असं कर त्याला तुमचं मागून प्रेम जडलं का? नाही लग्नाच्या आधीच होतं मग- लग्नाच्या आधी प्रेम होतं तुमचं मग तुम्ही काय करणार मग? काय नवऱ्याला मारून नाही, टाकायचं नाही, का तुटलं ग? आमचं प्रेम आईला माहिती प्रेयसीला- होतं. आई भेटून गेली सकाळी तू प्रेयसीला सांगून नवऱ्याला मारलंस. मी नाही मारलं मॅडम तो मला बोलला आपण त्याचं काहीतरी म्हणजे करू बाई किती मूर्ख असेल नवऱ्याला मारायचं नाही. आणि दुसऱ्या घरात मी नाही घालायचं. मारलं फक्त मी त्याची साथ दिली एवढंच आहे बाकी मारलं का रे? तो शोधायला का ते? तुला समज नाही आली का तिला समजून सांगायचं म्हणून? का रे हा? भडव्या? हा आता याला कधी सोडू नका याला याला आता आता जलमतेच ठेवल मी आता. लगेच लगेच अटक मध्ये ठेवायचंच नाही अजिबात बाहेर तुला पण सजावणार. नाही आई सांग ना अगं. अगं, नाही 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 त्यांनी आई आई थोडी होती. मर्डर करण्याच्या वेळेस आई होती का? आई भेटून गेली आणि शिल्पाने मला अगं बाई, मी तर सांगितलं तिला लय मारलं. समजून सांगितलं जाऊ दे म्हातारा त्याला काय घालावं खाला पुन्हा ए चल हिला पण घे. पांडू घे यांना. साहेब साहेब चला, चला. घे ना म्हणे. घे ना मिटून होतो का? घे ना मिटून होतो का? काय रे भडव्या? घे ना मिटून होतो की घ्या तिला. ए चल चल घे यांना चल. मर्डर करतोस का रे? हा? त्या बाईला मिळून मर्डर करतोस का तू? चल चल पटकन. पाहून नाही, आई नाही.